नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही यावर्षी MBA करण्याचं स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची एक लास्ट मिनिट अपडेट घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्र MBA CET 2026च्या नोंदणीसाठी मुदत आता दुसऱ्यांदा वाढवण्यात आलेली आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, ही अंतिम संधी आहे, म्हणजे हा फायनल चान्स आहे. यानंतर तुम्हाला संधी मिळणार नाही, तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही, कारण तुम्हाला नोंदणी करण्यासाठी परत चान्सच मिळणार नाही. हा शेवटचा चान्स आहे, मिस करू नका. तर सर्वांचं CET बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलवरती मी तुमचा एज्युकेटर निहाल स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण MBA CET रजिस्ट्रेशनसाठी फायनल एक्सटेन्शन डेट काय आहे हे पाहूया आणि त्यासोबतच परीक्षेबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, MBA CETच्या प्रिपरेशन करिता येत्या 23 फेब्रुवारीपासून आपली लाईव्ह बॅच सुरू होत आहे, ज्यामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाईल. लाईव्ह सेशन सोबतच तुम्हाला स्टडी मटेरियल जसे की टॉपिक वाईज MCQs, नोट्स, मॉक टेस्ट या सर्व गोष्टी या बॅचमध्ये मिळणार आहेत. तर आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज आणि व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही ही बॅच जॉईन करा किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही बॅच जॉईन करू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, MBA CET परीक्षेचा सिलेबस जो आहे तो अशा प्रकारे आहे. यामध्ये तुम्हाला 4 युनिट्स असतात. लॉजिकल रिझनिंग हा सगळ्यात मोठा युनिट आहे. कारण परीक्षेमध्ये 75 प्रश्न विचारले जातात, तेही 75 मार्कांसाठी. अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग जो आहे तो सगळ्यात लहान युनिट आहे, ज्यामध्ये 25 प्रश्न विचारले जातात 25 मार्कांसाठी. त्यानंतर व्हर्बल ॲबिलिटी रिडिंग कॉम्प्रिहेन्शन हा जो युनिट आहे, यामध्ये 50 प्रश्न 50 मार्कासाठी आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 50 प्रश्न 50 मार्कासाठी विचारले जातात. अशा प्रकारे 200 प्रश्न 200 मार्कासाठी तुम्हाला विचारले जातात. म्हणजेच तुमची एक्झामिनेशन ही 200 मार्काची असणार आहे. मोड जो असणार आहे तो असणार आहे CBT मोड, म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्टिंग असणार आहे. 200 प्रश्न आहेत 200 मार्कासाठी, जसं की आपण आत्ताच पाहिलं. आणि हे 200 प्रश्न तुम्हाला 150 मिनिटामध्ये म्हणजेच 2.5 तासामध्ये कव्हर करायचे आहेत. ओके. आणि MCQ बेस्ड असणार आहे. प्रत्येक राईट आन्सरला 1 मार्क आहे. निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये बघायला मिळणार नाही, कारण याच्यामध्ये तुमचं जर आन्सर चुकलं तर तुमचे मार्क्स डिडक्ट होणार नाहीत. याचाच अर्थ 200 पैकी 200 प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करू शकता. हा झाला आपला सिलेबस आणि पेपर पॅटर्न. तर विद्यार्थी मित्रांनो, ही तुमची ऑफिशियल PDF आहे जी CET सेलने रिलीज केलेली आहे. यामध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की हे फायनल एक्सटेन्शन असणार आहे, म्हणजे याच्यानंतर तुम्हाला कुठलीही मुदतवाढ मिळणार नाही, कुठलाही चान्स मिळणार नाही रजिस्ट्रेशन करण्यासाठी. आणि कुठलाही चान्स जर मिळणार नाही याचा अर्थ काय होतो, तर तुम्हाला परीक्षेलाच बसता येणार नाही जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नाही तर. तर फायनल एक्सटेन्शन डेट जी आहे ती इथे क्लिअरली मेन्शन आहे. बघा, महाराष्ट्र MBA MMS CET 2026 ची जी स्टार्ट डेट आहे ती 10 तारीख होती. 10 जानेवारीपासून रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. आणि त्याची आता जी एक्सटेंडेड डेट आहे ती आहे 25 पर्यंत. म्हणजे 25 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला चान्स आहे. तुम्ही MBA CETच्या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करू शकता. एक्झामिनेशनची जी डेट आहे त्यामध्ये काहीही चेंजेस नाहीत. ती डेट फिक्सच आहे. त्यामध्ये चेंजेस होणार सुद्धा नाहीत. जो फर्स्ट अटेम्प्ट आहे तो 6 एप्रिल ते 8 एप्रिल आहे. आणि सेकंड अटेम्प्ट जो आहे तो 9 मे पर्यंत असणार आहे. जसे की मी नेहमीच तुम्हाला सांगत असतो, अपार आयडी हा कंपल्सरी आहे. अपार आयडी काढून ठेवा. हा लास्ट चान्स आहे. तुम्हाला याच्यानंतर का एकही चान्स मिळणार नाही. पुढच्या वर्षीच तुम्हाला द्यावं लागेल. पुढच्या वर्षीपर्यंत तुम्हाला वाट बघावी लागेल. हा वर्ष तुमचा पूर्णतः वाया जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अजिबात रिस्क घेऊ नका. फटाफट रजिस्ट्रेशन करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा. रजिस्ट्रेशन तर होईलच. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा टप्पा येतो तो म्हणजे प्रिपरेशन. आणि प्रिपरेशनसाठी आपल्याकडे खूप कमी दिवस उरलेले आहेत. सो त्यासाठी येत्या 23 फेब्रुवारीपासून आपली 45 डेजची लाईव्ह बॅच सुरू होत आहे, ज्यामध्ये तुमचा MBA CETचा संपूर्ण सिलेबस हा लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाणार आहे. या लाईव्ह सेशनचा फायदा असा होतो की तुम्हाला काहीही डाऊट असेल तर तुम्ही लाईव्ह विचारू शकता आणि एक्सपर्ट जे आहे ते तुम्हाला लाईव्ह गाईड करणार आहेत. जर काही कारणास्तव लाईव्ह सेशन अटेंड करता येत नसेल तर तुम्हाला रेकॉर्डेड सेशन सुद्धा त्याचे मिळणार आहेत. त्यासोबतच स्टडी मटेरियल जसे की टॉपिक वाईज MCQs, नोट्स आणि मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. आणि तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस व्हावी त्यासाठी MCQ सीरीजचं PDF देखील तुम्हाला मिळणार आहे. तर अजिबात उशीर नाही करायचा आहे. आजच या बॅचला जॉइन करायचं आहे. या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही ही बॅच जॉइन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला ही जॉइन करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, 23 फेब्रुवारीपासून ही 45 डेजची जी बॅच आहे, तुमचा संपूर्ण सिलेबस तर कव्हर करणारच आहे. एक्सपर्ट्स तुम्हाला तयार करणार आहेत या परीक्षेसाठी, जेणेकरून तुम्हाला
मोठ्या कॉलेजमध्ये जो कट ऑफ आहे जसे की 160 प्लस तुम्हाला स्कोर आणावा लागतो. म्हणजे 99.99 पर्सेंटाइल तर तुम्हाला आणावा लागतो. जर तुम्हाला जे-बी-आय-एम-एस सारख्या मोठ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर. तर अशा कॉलेजच्या ॲडमिशनसाठी तुम्हाला तयार केलं जाणार आहे. सो अजिबात उशीर नाही करायचा आणि फटाफट जॉइन होऊन प्रिपरेशनला सुरुवात करायची. ॲप्लिकेशन ओपन करा. ओपन केल्यानंतर स्टोअर सेक्शनमध्ये सर्च बॉक्स आहे. सर्च बॉक्समध्ये एम-बी-ए-सी-ई-टी सर्च करा. हा कोर्स तुम्हाला दिसेल. कोर्सवरती क्लिक करा. जॉइन नाऊ करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा. तर हा होता तुमचा लेटेस्ट अपडेट. 25 फेब्रुवारी ही परीक्षेच्या रजिस्ट्रेशनची लास्ट डेट आहे. लास्ट डेटपर्यंत वेट करू नका, कारण काहीही चुका झाल्या तर तुम्हाला करेक्शन करण्यासाठी वेळ मिळणार नाही आणि तुमचं वर्ष वाया जाईल. सो फटाफट रजिस्ट्रेशन करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा आणि काहीही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. नेक्स्ट सेशनमध्ये त्याचं सोल्युशन मी तुम्हाला नक्की देईन. थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे.